महाकाली सहकारी साखर कारखाना बँकेने खरेदी करणे ही महाराष्ट्रातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मात्र या कारखान्याची 1 गुंठा ही जमीन कोणालाही विकून न देता हा साखर कारखाना पुन्हा ताकदीने सुरू करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, असा ठाम विश्वास आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला। कवठे महाकाळ येथील शाही दरबार हॉलमध्ये महाकाली सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते। आमदार कोरे पुढे म्हणाले, साखर कारखाना ही या भागातील शेतकऱ्याची आणि कामगारांची कामधेनू आहे, त्यामुळे कारखान्याचे अस्तित्व टिकवणे ही आपली जबाबदारी आहे। निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासणारे मंडळ पुन्हा सत्तेवर आणून कारखाना पूर्ववत सुरू करणे हेच आपले मुख्य ध्येय राहील। या मेळाव्याला कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे, सुमितदादा कदम, अनुराधा सगरे, ज्येष्ठ व्यापारी अप्पासाहेब सगरे, युवा नेते शंतनू सगरे, प्रशांत शेजाळ, संजय पाटील, जीवन भोसले, अमर साबळे, डॉ. भीमराव ओलेकर, बाळासाहेब ओलेकर, संभाजी पाटील, रणजित घाडगे, अनिल लोंढे, धनंजय शिंदे, चंद्रकांत सगरे, सुरेश पाटील, तुकाराम कोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमितदादा कदम म्हणाले, महाकाली कारखाना तालुक्याची शान आहे। आपण सगरे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। महाकालीच्या अध्यक्ष अनिता सगरे म्हणाल्या, कारखाना बंद पडल्यापासून अनेक दौरे केले आहेत। शासनाचे धोरण नेहमी बदलत असल्याने अडचणी आल्या। येत्या काळात थकीत पगार, पतसंस्था देणे, ग्रॅज्युइटीसह सर्व देण्यासाठी प्रयत्न केले जातील। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजाराम पाटील सर यांनी केले। या मेळाव्याला महाकाली कारखान्याचे आजी-माजी सभासद, शेतकरी आणि कामगार अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळाव्यामुळे कवठे महाकाळ परिसरातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील वातावरण कमालीचे तापले आहे।